चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील शांतीधाम परिसरात नदीलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हकीम ॲल्युमिनियम, गॅलेक्सी प्राइम मॅट्रेस, अल्ट्राटेक सिमेंट, स्टार ट्रेडर्स, नॅशनल फॅब्रिकेशन, महाराष्ट्र ग्लॉस, इंडियन स्पेअर पार्ट्स, गिरनार कार्गो ते आयशा फर्निचरपर्यंत काही व्यावसायिकांनी नदीलगतच्या जागेवर गोडाऊन व दुकाने उभारून अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी महानगरपालिकेचे फलक लावण्यात आले असून ही जागा रेड झोन व ब्ल्यू झोनमध्ये येत असल्याने कोणतेही बांधकाम करू नये असे स्पष्ट नमूद असतानाही मोठ्या प्रमाणात बांधकाम झाल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात 13 फेब्रुवारी 2026 रोजी महानगरपालिकेला निवेदन देऊन 1 महिन्याच्या आत सर्व अतिक्रमण हटवून जागा मनपाच्या ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली होती. या जागेचे सौंदर्यीकरण करून नागरिकांच्या उपयोगासाठी विकसित करावे किंवा पूर्वीप्रमाणे लावारिस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव ठेवावे अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र 15 दिवसात अतिक्रमण हटवण्याबाबत ठोस कारवाई झाली नाही तर नाईलाजाने हायकोर्टात दाद मागावी लागेल असा इशाराही देण्यात आला असून यासाठी प्रशासन जबाबदार राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. शांतीधामला लागून नदीपर्यंत जी जागा पहिले चंद्रपूर वासियांसाठी जे प्रेत जाळण्यासाठी आणि तिथे लोकांना बसण्यासाठी एक निवारा सुद्धा होता. शांतीधाम झाल्यापासून ती जागा लोकांनी अतिक्रमण केलेली आहे आणि अतिक्रमण करून मोठमोठाले गोडाऊन, काही दुकानं, काही प्लॉट असे आपले घेरून ठेवलेले आहेत. तर ती जागा खाली करण्यात यावी आणि महानगरपालिकेने आपल्या कब्जामध्ये घ्यावी, जेणेकरून त्या जागेवर एकतर लोकांच्या चांगल्या बसण्यासाठी, उठण्यासाठी तिथे एखादं उद्यान बनवावं किंवा मग पहिले जसं तिथे शांतीधाम सारखंच प्रेत जाळण्याचं जे ठिकाण होतं त्यासाठी त्यांनी जे लावारिस प्रेत राहते ते पुरण्यासाठी ती जागा खुली ठेवावी, जेणेकरून आपल्याकडे बरेचसे लावारिस प्रेत सुद्धा येतात. ते आज पुरण्यासाठी आपल्याकडे जागा उरलेली नाही. तर प्रशासनाला मी 13/2 निवेदन दिले होते की 1 महिन्याच्या आत ही जागा महानगरपालिकेच्या कब्जामध्ये घ्या, परंतु गेल्या 1 महिन्यापासून कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून 13/3 मी परत एक अर्ज दिलेला आहे की जर तुम्ही 15 दिवसामध्ये कारवाई केली नाही तर मला नाईलाजाने हायकोर्टामध्ये जाऊन आपल्या विरुद्ध तक्रार करून ही जागा खाली करण्यासाठी हायकोर्टाकडून ऑर्डर आणावी लागेल.